तुमच्या पत्नीच्या नावावर घर घेऊ नका, कारण यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स कडून नोटीस येऊ शकते. तुम्हाला वाटतं की पत्नीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून तिच्या नावावर घर घेतलं तर रेंटवर टॅक्स वाचेल. नाही, इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार याला क्लबिंग ऑफ इन्कम म्हणतात. म्हणजे घर तिच्या नावावर असलं तरी त्या घरातून येणारं रेंट तुमच्या इन्कम मध्ये ऍड होईल आणि टॅक्स लागेल. जर तुम्ही स्पाऊसला पैसे दिले आणि त्या पैशातून इन्कम जनरेट झाली तर ती इन्कम तुमच्याच नावावर ऍड होते. म्हणजे घर तिच्या नावावर असलं तरी रेंट तुमच्या इन्कम मध्ये ऍड होणार. आता कॅल्क्युलेशन बघा, जर वर्षाला 5 लाख रुपये रेंट मिळत असेल आणि तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर थेट 1.5 लाख रुपये टॅक्स. ना सेव्हिंग ना प्लॅनिंग, सरळ लॉस. पण स्मार्ट लोक काय करतात, ते डायरेक्ट प्रॉपर्टी घेत नाही. पहिल्यांदा पैसे वाईफच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात. ती त्या पैशातून शेअर्स किंवा म्युच्युअल फंड किंवा इतर कुठली तरी इन्व्हेस्टमेंट करते. काही दिवसांनी ते रिडीम करते. आता तो पैसा गिफ्ट राहत नाही, तो इन्व्हेस्टमेंट प्रोसिड्स बनतो आणि इथूनच गेम बदलतो खरं तर. आता त्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्टीवर क्लबिंग लागू होत नाही. म्हणजे रेंट इन्कम पूर्णपणे तिच्या नावावर आणि टॅक्स सेव्हिंग ऍक्च्युअलमध्ये होते. जर तुम्हाला अशा प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी समजून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये प्लॅन असं लिहा आणि व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.